उत्तराखंड येथे मोठी दुर्घटना घडली आहे। जळगाव जिल्ह्यातील पारधी या गावातील 13 तरुण देखील या ठिकाणी बेपत्ता झाले आहेत। त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाहीये, त्यामुळे गावकरी जे आहेत ते चिंतेत सापडलेले आहेत। आपल्यासोबत गावकरी आहेत जे तरुण या ठिकाणी उत्तराखंडला गेले होते, त्यांचे नातेवाईक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। दादा, काय झालं नेमकं? कधी आपला शेवटचा जो संपर्क होता तो त्या तरुणांशी झाला? आमचा जो शेवटचा संपर्क जो झाला तो 4:15 वाजता झाला होता, कारण की सकाळी 10 वाजता 9 वाजता 2 वाजता दुपारी असं सर्व काही बाई बोलणं झालं होतं। शेवटचा संपर्क जो झाला तो 4:15 वाजता झाला। मग त्यावेळेस त्याच्यानंतर आम्ही 5 वाजता कॉल केला तर 5 वाजता कोणाला एकही कॉल लागला नाही। सर्व चिंतेत पडले। त्याच्यानंतर आम्ही ती बातमी पाहिली, टी व्हीमध्ये बातमी पाहिली, त्याच्यामुळे थोडंसं आम्ही घाबरूनच गेलो, काय झालं काय नाही झालं, आपली मुलं तिथंच आहे। आणि ती जी घटना झालेली तिथून त्यांच्या जवळ कमीत कमी 10 ते 12 किलोमीटर अंतरावर एवढ्या अंतरावर झालेली। आपल्या पारधीतले 13 जण या ठिकाणी बेपत्ता आहेत। आपलं नेमकं कोण त्या ठिकाणी गेलेलं आहे? माझा भाचा गेलेला आहे, माझ्या भावाचे मुलं गेलेले, माझे चुलत भाचे वगैरे गेलेले, तिथे माझ्या भावाचे मुलं पण गेलेले। त्यांना किती दिवस झाले होते? त्यांना कमीत 8-10 दिवसापासून ते देवदर्शनात 9 ते 10 दिवसापासून ते देवदर्शनासाठी निघालेले गौरी। दादा, तुमचं नेमकं कोण उत्तराखंडला गेलेला आहे? माझा मुलगा गेलेला आहे। कधी तुमचं बोलणं झालं होतं? काल बोलणं झालं होतं की बा मी दर्शन झाला आता गंगोत्री निघताय, आणि थोड्या वेळाने बातमी आली टीव्हीवरती की बा असं घडलं, तर आम्ही सगळे चिंतेत पडले। सगळं त्याच्या संपर्क साधण्याचा चांगला संपर्क होऊ शकत नाही, संपर्क झाला नाही। काल पण असं वाटतं की उघडून जाईल बस, तिला टावर वगैरे व्यस्त झालेले दुरुस्त होऊन जाईल, कोणत्याही गोष्टीचा संपर्क झालेला नाही। तरी आमची परत विनंती की आमची मुलं यांना सद्बुद्धी पाठवा, हीच विनंती आहे। पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पारधी गावातील 13 तरुण या ठिकाणी बेपत्ता झालेले आहेत, त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, त्यामुळे गावकरी चिंताग्रस्त झाले। पालकमंत्री यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील हे देखील आपल्यासोबत आहेत, ते या ठिकाणी नातेवाईकांसोबत या ठिकाणी उपस्थित आहेत। दादा, नेमकं संपर्क करण्यासाठी काय प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत? प्रयत्न आपण जिल्हा माहिती अधिकार जळगाव तसेच उत्तराखंड माहिती अधिकार ऑफिसशी, आपत्ती व्यवस्थापनाशी, त्या ठिकाणच्या प्रशासनाशी आदरणीय नामदार गुलाबरावजी पाटील साहेब वेळोवेळी त्या ठिकाणी संपर्क साधतायत। आमच्या संपर्क कार्यालयाकडूनही त्यांच्याशी कंटिन्यू संपर्क या ठिकाणी आमचे PA करतायत। आम्हीही त्यांच्या संपर्कात आहोत, पण अद्यापपर्यंत कोणतीही माहिती आमच्या आतापर्यंत आलेली नाही आहे। आपण जिल्हा प्रशासनाला तर विनंती करतोय, पण इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या मार्फत जिथपर्यंत जी बातमी जाते लवकरात लवकर त्या मुलांचा शोध होईल असं तरी मला वाटतं, आणि या मुलं सुखरूप घरी यावे हीच आमची अपेक्षा आहे। आदरणीय नामदार महोदय दिल्ली येथून उत्तराखंडकडे रवाना होत आहेत, आणि त्या मुलांचा शोध या ठिकाणी प्रशासन घेत आहे। ते मुलं लवकरच घरी येतील या आशेने आम्ही आशा टाव करून सगळीकडे बघत आहोत। गाव एक शोकाकूळ वातावरणात या ठिकाणी शांततेत सगळे लोक बसलेले आहेत, की चिंतेत सगळा परिवार त्यांचा रडतोय। नक्कीच त्यांचे अश्रू कुठेतरी थांबावे यासाठी प्रशासनही त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत, आदरणीय नामदार महोदय त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। एकाच गावातील 13 तरुण या ठिकाणी बेपत्ता झाले आहेत, त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही, त्यामुळे संपूर्ण पारधी गाव चिंतातूर झालेलं आहे। या ठिकाणी या तरुणांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती गुलाबराव पाटील यांचे चिरंजीव प्रतापराव पाटील यांनी आपल्याशी दिली आहे। भूषण चिंचोरे, पुढारी न्यूज, जळगाव।